जिया घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आपल्या या आजच्या 5 दिवसीय व्याख्यान सत्राचा हा समारोपीय सत्र आहे। परमेश्वराचं नामचिंतन, त्या नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्याला वस्तुशास्त्र असं म्हटलेलं आहे का परमेश्वराचं स्वरूप आणि शक्ती ह्या मुख्य उद्धरण कार्यासाठी असतात आणि म्हणून स्वरूपीचा जळंब, परमेश्वराच्या स्वरूपाला जळंब उत्पन्न होतो। या जीवाचं उद्धरण करावं, या जीवात्म्याला दुःखापासून सोडवावे, ही परमेश्वराची संकल्पना आणि त्या माध्यमातून आपल्याला देवाने ईश्वर स्वतः व्यक्त होतात। नाहीतर एरवी अव्यक्त परमेश्वर या पाप्या जीवाशी केवी जोडे असं म्हटलेलं आहे की जर परमेश्वर अवतार धारण करून तुमच्या आमच्यासाठी व्यक्त झाले नसते तर अव्यक्त परमेश्वर हा प्राप्त होऊ शकत नाही। कारण अव्यक्ताला सुद्धा आपली ओळख करून देण्यासाठी व्यक्त व्हावं लागते, तुमच्या आमच्यामध्ये यावं लागते आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला अधिकार घडतात आणि मग आपली ओळख परमेश्वर आपणच करून देतात। म्हणून निर्वचन म्हटलेलं आहे, निरनिश्चयसी वच परिभाषिणे न म्हणजे नाही। जो ईश्वर स्वरूपीचा निर्वच या जीवात्म्याकून करणे शक्य नव्हे, त्या काळी परमेश्वरे परमेश्वर पाविदे, परमेश्वरे परमेश्वर जाणिले। आणि परमेश्वराच्या तत्वज्ञानाने परमेश्वर समजतो आणि परमेश्वरा संयोगीच परमेश्वराचं पावन होत असते। म्हणून या स्मृतीस्थळामध्ये सुद्धा जे आपले पूर्वसूरी आचार्य, ज्या नागदेवाचा हा संपूर्ण समकालीन काळ एका स्मृतीस्थळकारांनी ज्या वेळेला आपल्या समोर हा ग्रंथ संपादित करून मांडलेला आहे, त्या मागचा हेतू सुद्धा असाच आहे की ज्या पूर्वजांनी आपलं संपूर्ण आयुष्य या शास्त्र निर्मितीसाठी परमेश्वराची जी एक ठेवण आहे, कुठल्या ना कुठल्या अंगाने ज्या वेळेला ईश्वर आपल्याला काहीतरी एखादा हेतू आपला हृदयाशी धरून एखादं कार्य आपल्यासाठी ठेवतात, त्यावेळेला मग ते विशेष असो, प्रसाद असो किंवा ज्ञानरूप साधन असो, ही आपल्यासाठी थोडीशी जरी एखादी वस्तू असेल तरी ते तुमच्यासाठी संपूर्णरित्या आहे आणि ते जीवात्म्याचं उद्धरण कार्य शेवटाला नेऊ शकते, अशा प्रकारचं सामर्थ्य। म्हणून कोण्याही अंगाने कोणाचा कोणत्या प्रकारचा स्वीकार ईश्वराला होऊ शकतो हे सांगता येत नाही। आणि म्हणून एखादी तुटकी फुटकी जरी क्रिया असेल तर ती ईश्वरापर्यंत पोहोचत असेल तर परमेश्वर एखाद्याला स्वतःहूनच त्या क्रियेला हात होतात। एकाशी आपणची आरती उपजवणी ज्ञान देते। एखाद्याला आर्त नसते, उत्कंठा नसते, पण जर अधिकार असेल तर परमेश्वरच त्यासाठी त्या अधिकाराला त्याचा पूर्वीचा मागचा अधिकार आहे आणि म्हणून त्याला स्वतःहून अर्थ उत्पन्न करून देतात। कारण एखाद्याला जर तो आत्मीयतेचा पुरुष असेल तर त्याशी बळे धर्मी लाविती। आचार्यांना म्हणतात चांग विचारा निके विचारा, म्हणजे त्यांच्या ठिकाणचा अधिकार लक्षलेला आहे की आचार्यांसारखे व्यक्तिमत्व जरी आज सप्त दांडाळे समोर दिसत असतील, त्यांच्या ठिकाणी असलेलं सप्त दंडाळाचं कार्य, सप्त व्यसनाचं कार्य समोर आहे, पण योग्य वस्तू आहे। जैसे आमचे स्वामी त्या काटोलला कांतीनगरीला जातात आणि मग ते उधळीनाथ म्हणतात की हा पिंड विद्ये योग्य। आमच्या स्वामींच्या पिंडाकडे बघून की हा विद्येचा योग्य आहे, कवन मायेने याला उपेक्षित केलेला आहे, कोणातरी माऊलीने याला टाकून दिलं, एवढा स्वज व उत्तम असलेला देह
आणि हा पिंड माझ्या विद्येशी योग्य. अशा प्रकारे त्या श्री नागदेवाचार्यांना आमच्या साधनदात्यांनी प्रथमतःच हेरलेला आहे आणि म्हणून त्यांना 7व्या भेटीपर्यंत त्यांचा अनुसरणाचा योग आला. प्रत्येक भेटीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची अयोग्यता, त्यांच्या ठिकाणचे असलेले खते, जशी सुरीच्या दृष्टांतामध्ये आपल्याला सांगितलंय की ती गंध लागलेली खत आहे, पण ती गंध लागलेली खत ज्यावेळेला तो त्या खात्याकडे घेऊन जातो एखादा शेतकरी, तो म्हणतो हिला गंध लागलेला आहे, हिला सगळं खतेनं खादलेलं आहे, हिचा काही उपयोग होणार नाही, हिचे दामचारी घ्या, थोडेफार पैसे घ्या, मग मी हिची इळे खिळे करीन. पण त्या खात्याला माहित आहे ती वस्तू काय आहे, त्या खात्याला माहित आहे, कारण खाती जो आहे तो त्याला जाणकार आहे. त्याच्यामध्ये दररोज अनेक प्रकारचे लोहाचे वस्तू येतात बनवण्यासाठी, आणि म्हणून त्या सुरीची किंमत किंवा त्या सुरीसाठी काय काय प्रक्रिया करावी लागेल आपल्याला, आणि ती सुरी काय मोलाची आहे. जसं रत्न परीक्षक असतात राजाच्या दरबारामध्ये, त्या रत्नाची परीक्षा त्या डोळ्याने ते बघितलं का सांगतात हे रत्न एवढ्याच आहे. आपल्यालाही डोळे आहेत, त्यांनाही डोळे आहेत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये ती त्यांनी जी ठेवण ठेवलेली आहे त्या रत्नाची परीक्षा करण्याची, ते रत्न परीक्षक असतात. आजही पहा, आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात की त्यांना काही करतात, थोडक्यातच त्या गोष्टी समजून जातात, काही व्यवहारामध्ये प्रयोजक असतात, काही अध्यात्मामध्ये प्रयोजक असतात, आणि त्यांच्या करणी गुणाने कुशलतेने ते कार्य पटकन त्या ठिकाणी ते शेवटाला नेतात. म्हणजेच ती एक ठेवण आहे आपल्या ठिकाणची गुणाची, तशी रत्नपारखी आहे. त्या रत्नपारख्यांना त्या रत्नाची ठेवण आहे, ते ओळखू शकतात. तसं इथं खाती आहे, त्याला लक्षात आलं की हे सुरी माझ्या योग्य आहे आणि ही मी योग्य करून राजाला देऊ शकतो, राजा मला प्रसन्न होऊन अपूर्व काही देऊ शकतो. आणि मग त्याने त्या शेतकऱ्याला 4-2 पैसे देऊन त्याला वापस पाठवलं. त्यांनी मग ते सुरी चांगली संध्याकाळपर्यंत आपल्या ठिकाणी लपवून ठेवली, आच्छादून ठेवली. संध्याकाळी त्या सुरीला बाहेर काढलं आणि तावी पिटी उजरी करून घडलं, त्याला तावलं म्हणजे गरम केलं, पिटलं, उद्रंबित केलं. पहिली धार, दुसरी धार, तिसरी धार, तेल सहाणे, तूप सहाणे, खर सहाणे. खरपाला धार लावतात, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ती राजाच्या योग्य केली आणि मग त्या राजाला तो भेट म्हणून देतो. राजाला एवढी आवडते, तो जेवी तेवेळी त्याच्याजवळ घेऊन बसतो, तिला मांडीवर ठेवतो, झोपताना जवळ घेऊन झोपतो, चालताना सोबत घेऊन चालतो. तो ती केवळाही विसंबेल, त्या सुरीला कधी विसरत नाही, एवढी त्याच्या आवडीची ती वस्तू तयार होते. आता सुरी एक जड वस्तू आहे, पण देवानी स्वामींनी आम्हाला हा दृष्टांत त्या खात्याचा समजून सांगितला. अशा प्रकारचं जीव स्वरूपाला खत लागलेलं आहे, जीव स्वरूपाला कर्माने खाल्लेला आहे, कर्मामध्ये बंदिस्त झालेला आहे. जशी ती कोस खिडकी भले सुख भोगा या मंदिर केले ते चितया बंधन झाले मेले अंत गुंतून या. अशा प्रकारे आपण कर्मामध्ये बंदिस्त होत जातो, परंतु परमेश्वर हा कर्मापासून सोडविणारा असतो. स्वामी म्हणतात की नमाम कर्मांनी लिंपंती नमे कर्म फलेस्पृहा. जसं भगवान श्री गोपाल कृष्ण म्हणतात, मी कर्मात बंदिस्त होत नाही, कर्म मला कधी बंदिस्त करत नाही, किंवा मी कर्मानुसार कोणत्या गोष्टी सोबत चालत नाही. कर्म हे आपल्याला लागू होतात. मी अवतरती वेळे न दिगे प्रपंचाची खोळे मज न उपगती डोहाळे कर्म वासने. परंतु आपल्याला सर्वच कर्म लागू होतात, पण त्या कर्माचे खते अनंत जन्मोजन्मीचे खते जीव स्वरूपी प्रत्येकाजवळच आहेत. पण त्याला सुद्धा तो खाती जसा त्या सुरीला योग्य करतो, तसं आम्हाला स्वामींनी दृष्टांत देऊन समजून सांगितलं की या सृष्टीमध्ये जीवाचं उद्धरण करण्यासाठी जसा तो खाती एखाद्या ठिकाणी कामठा पाहतो. पूर्वी आपण ऐकलेलं आहे कामठा, त्या ठिकाणी सर्व गावातले लोक एका ठिकाणी येतात आणि त्या समजा शस्त्र असेल, कोणाची कुऱ्हाड असेल, विळा असेल, त्या कामठ्यावरती आणतात आणि त्याचं त्या ठिकाणी उजळले पण करतात. तसं परमेश्वर या कर्मभूमीमध्ये अवतार धारण करून आलेले आहेत आणि कर्मभूमीमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारचे जीव, कोणाला कोणत्या प्रकारचे अनाधिकार असतील, कोणाला कोणत्या प्रकारचं कार्य असेल, ते कार्य करण्यासाठी व्यक्तमंत परमेश्वर होतात. आणि तो अवतार आमच्या स्वामी श्री चक्रधरांनी स्वीकारलेला आहे. हे अवताराला वेगवेगळे व्यसन आहेत. कोणाला बाणवेरी फोडायचे व्यसन आहे, कोणाला पारध्याचे व्यसन आहे,
आमच्या देवाला मात्र एक जीव उद्धरिती हेची व्यसन. आमच्या साधनदात्यांनी जीवाचं उद्धरण करावं हे व्यसनभूत प्रवृत्ती स्वीकारलेली आहे. म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना ब्रह्मांड नायक असं म्हणतात. कारण ब्रह्मांडामध्ये भरून व्यसनभूत अवतार एकच होत असतो आणि सृष्टीमध्ये एकच अवतार व्यसनभूत होतो आणि तो आमच्या सर्वज्ञांचा आहे. जीव धरण्याच्या वेगळा ध्यासच नाही. आणि म्हणून लीळा संबंध ग्रहणा कैवल्य चहुदाणी परमेश्वर जीवाते उद्धरिती, या चारही दाण्याच्या माध्यमातून ज्याला जसं जसं दातृत्व करायचं असेल तसं तसं परमेश्वर त्या जीवात्म्याचं उद्धरण करतात. आणि म्हणून हाती जसा घडून मडून योग्य करतो आणि मग त्या राजाला देतो तसं परमेश्वर व्यक्त होतात, या जीवात्म्याला साधन देतात. इथे ईश्वराचं साधन आहे. आपण साधन आचरण करतो आहोत आणि हे साधन आचरता आचरता एक दिवशी तो साध्यापर्यंत जाऊन पोहोचतो. जसं ते सूर्य जसं तो त्या राजाला देतो तसं हे व्यक्तमंत परमेश्वर जीवात्म्याला योग्य करून अव्यक्तमंत परमेश्वराच्या हवाली करून देतात. आणि मग ती सुरी जसा तो राजा केवेळाही न विसंबे तसं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा प्रकारचं अच्युत पद त्या जीवात्म्याला ईश्वराचं प्राप्त होते. परंतु त्यासाठी हे साधन आहे. तावी पिटी आणि उजरी त्या खत लागलेल्या सुरीला ज्याप्रमाणे अशा प्रकारची प्रक्रिया करावी लागते तसं जीव स्वरूपाची अयोग्यता अपात्रता अदक्षता ह्या नासण्यासाठी आपल्याला दुःखी दुःख नासावा ऐसा ईश्वरीचा हेतू. काहीतरी दुःख जीव स्वरूपाला आपल्याला ते त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. काहीतरी शारीरिक कष्ट आणि मानसिक दुःख ह्या दोन गोष्टी संयोगाने आपली कर्मणाश योग्यता होते आणि मग ती कर्मणाश योग्यता जोपर्यंत होत नाही, एक सृष्टीचे कर्म नसल्याशिवाय अप्रोक्ष ज्ञान होत नाही. असं ब्रह्मविद्या शास्त्राचा सिद्धांत आहे की जोपर्यंत शाब्द ज्ञानामध्ये जीवात्म्याच्या ठिकाणी एक सृष्टी भरून केलेले कर्म ते नासावे लागतात. आता एका सृष्टीचे कर्म किती अनंत आहेत. स्वामींनी सांगितले की बाई हे सृष्टी अति दीर्घकाळ, काही त्याला मोजमाप म्हणजे तुमच्या हातात नाही. अनंत सृष्टीचं हे जे माप सांगितलेलं आहे त्याला मोजता येणार नाही. पण सृष्टीची मर्यादा किती, संपूर्ण जीवाला एकदा ज्ञान पाडी फिरेपर्यंत या सृष्टीचा हा संपूर्ण कारभार चालत राहतो. जेवढे सृष्टीमध्ये जीव आहेत त्या संपूर्ण जीवाला प्रत्येकाला ईश्वर भरून सृष्टीत एकदा ज्ञान देतात. ज्ञान म्हणजे सामर्थ्यरूपी बोध शक्ती ती एकदा देतात आणि मग त्यानंतर प्रत्येकाला ते देत राहतात. आणि जेव्हा ती पाळी संपेल त्यावेळेला सृष्टीचा संहार होतो. एकही ज्ञानी या सृष्टीमध्ये राहत नाही, त्यावेळेला सृष्टीचा संहार होतो. कोणी किती म्हटलं आता चंद्र खाली येणार आहे, सूर्य वर जाणार आहे किंवा सूर्य आदळणार आहे पृथ्वी आदळणार आहे, पण मानव शास्त्राचा सिद्धांत आहे की संपूर्ण जीवाला ज्ञान पाळी झाल्याशिवाय सृष्टीचा संहार होत नाही. तो ईश्वर हेतूने होतो, ईश्वराच्या प्रवृत्तीने होतो. आणि म्हणून ईश्वर प्रवृत्तीचे हे कार्य या ठिकाणी आपल्या जीवात्म्याच्या उद्धरणासाठी आहेत. यासाठी आचार्यांसारखे घडून म्हणून व्यक्तिमत्व तयार केले. सुरुवातीलाच आचार्य ज्यावेळेला भेटतात आणि आचार्यांच्या ठिकाणचा अधिकार लक्षिला जातो आणि मग स्वामी खडकुलीला म्हणतात, भटो चांग विचारा निके विचारा चांगात दुरी पातू असे. तुम्ही चांगला विचार करा की तुम्हाला अनुसरायचं आहे. अनुसरण हे असं तसं नाही, सुते काळी सुही देते देहपर्यंत प्रतिपाडीचे. जे तुम्ही सुरुवातला आता हे वचन आम्हाला देणार ते शेवटपर्यंत त्याची आज्ञा पालन करावी लागेल. हे बाकीचे पोफळ, हे दिलेली एक प्रकारची सुपारी, हा दिलेला प्रतिज्ञेचा शब्द तुम्हाला शेवटपर्यंत पाळावा लागेल. आम्ही ज्या वेळेला म्हणू जा त्यावेळेला जावं लागेल, ज्या वेळेला म्हणू या त्यावेळेला यावं लागेल. अशा प्रकारची अधीनता त्या ईश्वरासाठी तुम्हाला स्वीकारावी लागेल. आणि आचार्यांनी ते अनिष्ट म्हणून त्या ठिकाणी की त्यांच्या लक्षात आलं, त्यांना बोध झालेला होता 6व्या भेटीमध्ये की घर ते अनिष्ट, घर ते अविद्या आहे, दादोस ते अनिष्ट आहे. दादोस जे पूर्वीचे गुरु होते ते माझे देवता भक्ती साधना आचरणारे म्हणून ते अनिष्ट.
मला लागेल। आणि घरात जर आता पुन्हा गेलो, अविद्येचा पसारा आहे, अविद्येची अनंत द्वारे आणि मोह माये ममतेने, अविद्या म्हणजे ममता। स्वामीने सांगितलं स्त्रिया अविद्यात्मका, या सूत्रामध्ये अविद्यात्मक असं म्हटलेलं आहे स्त्रियांना स्वामी। आता इथे अविद्यात्मक शब्दाचा अर्थ ममता केलेला आहे। आपण म्हणतो बायांना ममता जास्त असते, स्वामी सांगतात का स्त्रियांच्या ठिकाणचं मंतृत्व भाव हा अधिक असतो, परिवारात असतो, नात्या गोत्यात असतो, मुलाबाळात असतो, आणि त्याबरोबर भांड्यामध्ये तर अधिकच असतो, आहे की नाही। म्हणजे अविद्यात्मक ममता ही शेणाच्या पोट्यापासून आणि बैलाच्या खोट्यापासून आपल्यामध्ये आहे। म्हणून अशा प्रकारे या जीवस्वरूपाची पदार्थाच्या ठिकाणी ममता आहे, बायाचीच नाही माणसाची सुद्धा असते। परंतु या अविद्यात्मक दोषामुळे हे जीवस्वरूप ग्रसित झालेलं आहे, अधमतीकडे वाटचाल झालेली आहे जीवस्वरूपाची। आणि यालाच समजा ऊर्ध्व करायचं, अशा वेळेला एखादा अधिकारी पुरुष पाहिजे असते, त्याच्या मुखातून जे शब्द निघत असतात ते प्रभावी असतात, त्या शब्दाने त्याचं परिवर्तन होत असते। आणि त्यासाठी आम्हाला आचार्यांसारखे व्यक्तिमत्व आमच्या स्वामींनी दिलं। स्वामी म्हणतात की तू परतारक आचार्य नाही। एकदा प्रसंगानुसार स्वामी म्हणतात की भट्टाचार्याशी नरक झाले, पण भट्टाचार्यांनी आत्मघात केलेला आहे, स्वतःचा केला आणि दुसऱ्याचाही केला। जे क्षेपणिक यांना सुद्धा त्या ठिकाणी 18 क्षेपणिक म्हणजेच जैनपंथीय साधू यांना कळईमध्ये टाकून त्या ठिकाणी त्यांचा देहघात केला। मग भट्टाचार्याला अनुताप उत्पन्न झाला की ज्या क्षेपणिकांना मी गुरु मानलं होतं त्यांचा मी देहघात केला, म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा गौऱ्या रचून पेटून घेतलं आणि त्यांनी स्वतःला संपून टाकलं। ज्या वेदाची प्रतिष्ठापना केलेली आहे असे उत्तम ज्ञानवंत भट्टाचार्य अशा प्रकारे स्वघात आणि परघात केवळ अज्ञानपणाचं हे कार्य आहे। हे कार्य ईश्वराच्या तत्वज्ञानात संभवनीय नाही। आणि म्हणून देव म्हणतात की तैसा तू परतारक आचार्य नव्हेसी किंगा, परतारकत्व करणारा नाही, तू प्राण्याला अनिष्टापासून काढून इष्टी लावणारा आहे। अशा प्रकारचं तत्वज्ञान त्या आचार्यांच्या माध्यमातून स्वामींनी त्यांना घडून मडून योग्य केलं आणि या पंथाला श्री आचार्यांची ही परंपरा आली। म्हणून अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या ह्या स्मृती आहेत। या स्मृतीला आपण पाहत असताना वेगवेगळे त्यांचा जो शिष्य वर्ग आहे त्याची माहिती यामध्ये आली। केशवाचार्य उद्ग्रहिणिके कवीश्वरी पराजयो करणे, हे कवीश्वर भास म्हणजेच भास्कर भट्ट बोरीकर। भास्कर भट्ट बोरीकरांना एक दिवशी कवीश्वर भास गंगेकडे गेले, एक दिवशी कवीश्वर भास गंगेकडे गेले, तव तयाचे आधील गुरु केशवाचार्य मार्गी भेटले, ओळखी झाले। उभया ठाकोने कटाक्ष कवीश्वरा ते म्हणतले, तू येसना विध्वंस आणि आमते सांडोनी नागदेव भट्टापाशी आलासी, तरी आता काही तृतीय सिंग निघाले। कवीश्वर भास म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर यांचे पूर्वीचे जे गुरु होते ते सुद्धा अन्य मार्गीचे विद्वान पंडित होते आणि त्यांच्या समजा त्यांना ज्ञानाचा काही कर्मराटीमध्ये उपयोग झाला असेल आणि म्हणून ते केशवाचार्य हे कवीश्वर भासांचे गुरु। आणि आता यांनी इकडे मानवा संप्रदायाचा योग आला कोणातरी साधू संतांचा आणि म्हणून ते इकडे वळले। कवीश्वर भास आचार्यांच्या सानिध्यात आले आणि आल्यानंतर मग एक दिवशी अचानक त्यांच्या गुरूंची म्हणजे केशवाचार्यांची आणि त्या ठिकाणी कवीश्वर भासांची भेट झाली। मग ते कवीश्वर भासाला म्हणतात की तू येसना विध्वंस, ओळखी झाली। मग उभया ठाकोनी कटाक्षे कवीश्वरा ते म्हणतले, तू येसना विध्वंस आणि आमते सांडूने नागदेव भट्टापाशी आलास। तू एवढा जाणकार विद्वान असलेला व्यक्ती आणि तुझ्यापाशी कोणती अशी विद्वत्ता तुला कमी पडली की यांचं सन्निधान करावं लागलं। अशा प्रकारे एखाद्या प्रकारची उपेक्षा करून बोलणे, आचार्यांची उपेक्षा केली की जे आचार्य आहेत त्या आचार्यांची त्यांनी उपेक्षा केलेली आहे।
त्या आचार्यांना ते उपेक्षितून किंवा हे आचार्यांचं तुम्हाला सन्निधान करावं लागलं, एवढं तुमच्याजवळ तत्वज्ञान असताना तुम्हाला काय त्याची गरज पडली? तरी आता काही तृतीय शिंग निघाले, तुम्हाला काही तिसरं शिंग फुटलं काय? तुम्हाला काही त्यापासून वेगळंच आणखी काही मर्म समजलं काय यांच्या सन्निधानानं? असं तुम्हाला हे सोडून ते स्वीकारावं लागलं, असं ते विचारतात. कवीश्वरवासी म्हणतले, मा तृतीय शिंग निघाले की नाही निघाले ऐसे पहा नाका. मग कवीश्वरवास त्या आपल्या पूर्वीच्या गुरूंना म्हणतात की तुम्हाला जर शंका वाटत असेल काही माझ्या ठिकाणी वेगळं पण झालं का नाही झालं, तर पहा चर्चा करून माझ्याशी. तुमचा वेळ होतो त्यापेक्षा काही वेगळा माझ्याबद्दल परिवर्तन झालं किंवा नाही याची जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर माझ्याशी पुन्हा तुम्ही चर्चा करा. आणि मग केशवाचार्य म्हणतले, तरी कैसे निघाले यावरी उगाणी प्रवर्तली. मग गुरु शिष्य होते पूर्वीचे, त्यांची केशवाचार्याची आणि कवीश्वरवासांची चर्चा झाली त्या तत्वज्ञानाविषयी, परमेश्वराविषयी, आणि केशवाचार्य निरुत्तर केले. केशवाचार्यांना पूर्वी कर्मराठीमध्ये ज्यांच्यापासून त्यांनी तत्वज्ञान श्रवण केलेलं आहे कर्मराठीच्या शास्त्राचं, त्यांनाच त्यांनी निरुत्तर करून टाकलं. तयाचे अवघे खंडिले. मग शेवटी कवीश्वरवासी शीघ्रची वाक्य करूनी भक्ती प्रतिष्ठा केली. सर्व चर्चा मंथन झालं, हरवल्या गेलं आपल्या गुरुला, आणि मग आपल्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या भक्ती संप्रदायाविषयी, परमेश्वराच्या विषयी त्यांनी एका संस्कृत श्लोकामधून या ईश्वर भक्तीची प्रतिष्ठा केली. कवीश्वरवासी म्हणतले, चेतश्चिंतय चित्परम चितिहरम चिच्चेतनम चिन्मयम मोहम मुंच मनो मनोभवमः कूपार पारंतरम अंतकोश मकोश कोश निकरम सन्मूल मुन्मूलिनम जीवम जीवयते जगज्जनिकरम चक्रेश्वरम तम परम. मी या श्री चक्रधराचा अनुयायी झालो, त्या भक्ती मार्गाचा मी सेवक झालो, आणि म्हणून अशा प्रकारे त्या भक्ती मार्गाचं वर्णन या श्लोकामधून त्यांनी केलं कवीश्वरवासांनी. ते संस्कृतचे पंडितच होते, आणि म्हणून अशा प्रकारे श्री चक्रधराचा भक्ती मार्ग आणि मी त्याचा पायीक झालो, सेवक झालो. ते म्हणतात, चेतश्चिंतय चित्परम चितिहरम. हे चिंतन करण्यासाठी असं योग्य असलेलं स्वरूप, या अंतकरणामध्ये कोणाचं ध्यान करावं, कोण्या परमेश्वराला कशा प्रकारे आठवावं, म्हणून खरोखरच ज्या परमेश्वराचं स्वरूप हे अवर्णनीय आहे, त्या परमेश्वराचं कार्य हे मजसारिख्या पामराला अवर्णनीय आहे. असा अचिंत्य अनंत शक्ती असलेला परमेश्वर तो जीवाला चित्त हरण करून टाकतो, चित्ताच्या ठिकाणचं हरण करणारा, चिच्चेतनम चिन्मयम, मायाच्या ठिकाणी चेतनत्व निर्माण करणारा, चिन्मय म्हणजे माया वपूचा स्वीकार करून मायापूरधारी होऊन या ठिकाणी व्यक्त झालेलं स्वरूप ते श्री चक्रधरांचं. ते मोहम मुंच मनो मनोभवमः कूपार पारंतरम. या मनाच्या ठिकाणी जे मोह आहे, या मनाच्या ठिकाणी मोह माया ममता हे अंतकरणामध्ये आपल्या साठवलेली आहे, आणि अशा महाभयंकर अशा मोहपाशापासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर त्या श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान आहे, त्या श्री चक्रधरांचा जो भक्ती मार्ग आहे, जर जीवात्म्याने आत्मसात केला असेल तर निश्चितच तो भक्ती मार्ग किंवा तो तत्वज्ञान तुम्हाला त्या मोहमायेच्या पाशेपासून सोडवू शकते. अशा प्रकारचं असलेलं आमच्या स्वामींचं हे तत्व आहे, हे ज्ञान आहे. अंतकोश मकोश कोश निकरम. अंतकोश म्हणजेच जीव स्वरूपाला ज्या जघन्य महाभयंकर अशा अविद्या दोषाने ग्रसित केलेला आहे, जे अविद्या दोषामुळे जीव स्वरूप पाण्यामध्ये शाई टाकावं आणि ते पाणी काळं व्हावं, तसं जीव स्वरूपाला काळिमा प्राप्त झालेली आहे अविद्या दोषाची. याला भावरूप दोष असा म्हणतात. ज्याप्रमाणे फुटाणा आपला आपण त्या वाळूमध्ये भासतो, मग तो कठीण असतो, पण तो वाळूला चटका बसता बसता तो मृदू आणि तरल त्याचं तळपण निघून जाते. तसं ईश्वर भक्तीच्या संयोगाने, ईश्वराच्या तत्वज्ञानाच्या संयोगाने
शब्द ज्ञानाच्या आचरणीय ज्ञानाने ज्या परमेश्वराचं अस्तित्व ज्ञान ज्याच्याजवळ असते त्या अस्तित्व ज्ञानासंयोगे शब्द रूपाची जाणीव त्याला झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी अंतकोश म्हणजे अविद्या दोष नासण्यासाठी, अकोश म्हणजे त्या अविद्या दोषावरती अन्यथा ज्ञान अज्ञान मतित्रय जीवत्व अद्यमळ इत्यादी प्रकारे जीवस्वरूपी आपल्या हे ग्रहण झालेलं आहे, त्याला जीवस्वरूपाला त्या ठिकाणी वेढून टाकलेलं आहे. याला आमच्या शास्त्रात 5 पेशी 7 पेशी असं म्हणतात. हे जे जीवस्वरूपाला लागलेले कवच आहे, तडीचील हानीतल्या वरीचील पडे उतरंडी गडबडी, हे आपण साध्य वाक्यामध्ये पाहतो की तळील म्हणजे अविद्या जोपर्यंत नासत नाही तोपर्यंत वरीचील म्हणजे त्यावर झालेली जी रचना आहे ती रचना कायमच आहे, पण जेव्हा मुळातच त्याच्या घाव बसतो त्यावेळेला आपाप वरच खाली पडते. तशा प्रकारे त्या अंतकोशामुळे जीवस्वरूपाला अविद्या दोषामुळे ग्रसितपण आलेला आहे. त्याच्या ठिकाणी अधमतीचं द्वार आहे आणि जोपर्यंत ते अधमतीचं द्वार म्हणजे अविद्या जीवस्वरूपीची नासणार नाही तोपर्यंत दुसरेही दोष नासत नाही. आणि अशा महाथोर दोषाला नासणार असं असलेलं तत्वज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान आहे. ज्ञानशक्तीला शस्त्र म्हटलेलं आहे. ही ज्ञानशक्ती कृपेची आणि या भेदीती जी कृपा आहे शक्ती आहे परमेश्वराची, कृपारूप शक्तीच्या माध्यमातून तिचे जे शस्त्ररूपी अणी आहे त्यामध्ये ते भेदल्या जाते, म्हणजे जीवस्वरूपी त्याचा संचार होतो आणि मग जीवस्वरूपी संचार झाल्यामुळं ज्ञानरूप कार्यामुळं त्या ठिकाणी त्याची योग्यता वाढते. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी तमाहु पंडितम बुधा नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. हा भगवद्गीतेचा संदेश की ज्ञान हे कर्मनाश करणारे आहेत, ज्ञानामुळे जीवात्म्याचा कर्मनाश होऊन आत्मशुद्धी होऊ शकते. अशा प्रकारे अंतकोश कोश कोश निकरम सन्मूलमुन्मूलिनम, मुळापासून त्याचा उच्छेद करण्यासाठी हे ईश्वराचं जे तत्वज्ञान आहे हे त्या दोषाला उच्छेदून टाकते, उन्मधून टाकते, मुळासकट त्याला काढून टाकते. अशा प्रकारचं हे परमेश्वराचं तत्वज्ञान ते आपल्या गुरुला सांगतात. केशवाचार्यांना सांगतात केशरवास की ते तत्वज्ञान मी आत्मसात केलेलं आहे, त्या परमेश्वराचं तत्व मला प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे जीवम जीवयते जगज्जनिकरम, जीवाला जीवदान देणारा, जीवाला जीवविणारा, ज्या तत्वज्ञानामुळे कुठल्याही प्रकारचे नरक आणि दुःख जीवात्मा भोगू शकत नाही असं हे जीवदान ज्या तत्वज्ञानामुळे प्राप्त होते. आणि जो जगत जनिकरम सर्व जगाला या सृष्टीमध्ये ज्या जीवात्म्याला परमेश्वराच्या प्रवृत्तीने आणल्या जाते अशा प्रकारचा असलेला उदार सर्वेश्वर अवदार सिंधू आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, आणि म्हणून ते कविश्वरवास म्हणतात की असा परमेश्वर जो आहे तो म्हणजे चक्रेश्वरम तम परम. हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तम परम म्हणजे ते परम तत्व असलेलं हे स्वामींचं स्वरूप, आणि त्या तत्वज्ञानाला मी शरण गेलेलो आहो, त्या तत्वज्ञानाचा मी अनुयायी झालेलो आहो. आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून निश्चितच स्वामी श्री चक्रधर महाराजांचं उद्धरण कार्य हे जीवात्म्याला उद्धरणाकडे वाटचाल करणारं कार्य आहे. अशा प्रकारे केशवाचार्यांना आपली ओळख करून देतात. म्हणजेच भास्कर भट्टांनी आपल्या स्वामींचं तत्वज्ञान किंवा स्वामींची ओळख अशा प्रकारे आपल्या गुरुला केली आणि त्यांच्या गुरुच्याही लक्षात आलं की नाही माझ्याही पेक्षा काही वेगळं सरस प्रकारचं कार्य यांनी केलेलं आहे. हे ऐकोनी परिसोनी केशवाचार्य म्हणितले होय तृतीय सिंग निघाले, आता चला नागदेव भट्टापासी तयाते विनोबा, मा मी भिक्षा करीन ते कवीश्वरबाशी मानिले. आणि मग दोघंही निघाले. नंतर त्यांच्या मनात आलं की आता आपण त्या ठिकाणी आपला शिष्य तर या धर्मी लागलाच, आपणही आता त्या ईश्वर धर्मी लागलो पाहिजे. असा काहीसा काळ त्या केशवाचार्यांच्या मनात असा भास निर्माण झाला की मी सुद्धा एवढं आजपर्यंत तत्वज्ञान जे मानत होतो करत होतो मी जणू काही व्यर्थच केलेला आहे, आता मी सुद्धा याच्यासारखं झालो पाहिजे. त्यांनी सुद्धा ते तत्वज्ञान त्यागून
मग आचार्यांच्या म्हटल्याप्रमाणे आचार्यांनी जसं ते त्यांना सांगितलं आणि ते प्रभावित झाले आणि ते सुद्धा आचार्यांच्या सोबत आपलं त्या ठिकाणी कवीश्वर वासांच्या सोबत संन्यास घेण्यासाठी आचार्यांकडे आलेले आहेत. मग त्या ठिकाणी झालं 4 वाजले मला एकच स्मृती झाली, एकच झाली. बरं ठीक आहे चालेल. बस समारोपाचे मला काही बोलावं लागेल का परत का आता बोलून घेऊ? नाही मी आता बोलून घेतो थोडं मग परत तुम्हीच पण आहेत. तुम्ही आता काय बर तर ठीक आहे. अशा प्रकारे हे शास्त्र अगाध आहे आणि अगाध असलेला परमेश्वर त्या शास्त्राचं अवगान आपण जसं जसं समुद्राची खोली ही लक्षात येत नाही आणि त्यामध्ये काय काय दडलेलं आहे अजून समजा त्याचा शोध चालूच आहे, ते काही संपत नाही. तसं परमेश्वर शास्त्र हे अपूर्व आहे. नवम नवम तनु मधुरम तथापि, नवीन नवीन प्रकारे त्यामधून जसा शोध असतो तसे इथं नवीन नवीन प्रकारचं अपूर्व असं परमेश्वराचं शास्त्र आहे. ते नूतन आपल्याला निष्पत्ती करून देत असते. असा हा तुम्हाला हितगुज साधण्याचा योग 5 दिवसीय व्याख्यानमालेच्या माध्यमातून आचार्य श्री सोनपेठकर बाबाजी यांनी मला आणून दिला. त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर हे सर्व मंडळ, तीनही अमरावतीकर सर्व सद्भक्त मंडळी सगळ्यांनी या ठिकाणी हा निरूपणाचा मला योग आणून दिला. मी बाबांना नाही म्हटलं होतं भाऊ पाहू पुढे, सध्या पण ते म्हटले नाही आपण यावेळेला द्या वेळ मला. आणि म्हणून सगळ्यांच्या प्रेमास्तव सर्व अच्युत गोत्रे यांच्या धर्मभावनेला जागृत ठेवून आपण सर्वजण परमेश्वराचे उपासक आहोत. ईश्वर हा आपल्याला आपल्याकडून प्रसन्नतेची, प्रत्येकाची एकमेकाची असलेली प्रसन्नता ही आपल्याला निश्चितच आपल्या जीवनाला उद्धारक असते. अशा स्वामी श्री चक्रधर महाराजांचं तत्वज्ञान हे मी तुम्हाला माझ्या श्री गुरुच्या प्रसन्नतेने माझे विद्यागुरुवर्य परमपूजनीय आचार्य विद्वत रत्न महाराष्ट्राधिकरण भोजने बाबा गेवराई यांच्या सानिध्यात मी 6-7 वर्षाचा कालावधी होतो. त्यांनी अगदी गुरुमाऊली मातेप्रमाणे मला जवळ बसून शास्त्र सांगितलं आणि त्यामुळे मी तुमच्या पुढे हे बोलू शकतो. त्याचबरोबर ज्यांनी मला त्या शास्त्र घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलं असे माझे श्री गुरुवर्य कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य वर्धनस्थ श्री मोठे बाबा, त्यांच्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकतो. धन्यवाद.